नमस्कार मित्रांनो, आज आपण सायफन पंप कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर त्याच्यासाठी आधी आपल्याला सायफन काम कसं करतं ते आपण मागच्या वेळेला पाहिलंच. पण एखाद्या टँक मधलं पाणी आपल्याला जर काढायचं असेल तर आपण काय करतो, एक पाईप घेतो किंवा नळी घेतो आणि ती नळी आपण ह्याच्यामध्ये बुडवतो पाण्यामध्ये, वरच्या टँकमध्ये. आणि खालच्या टँकमध्ये पाणी काढण्यासाठी आपण काय करतो, तर हे तोंडाने ओढून घेतो, म्हणजे इथे निर्वात प्रदेश तयार होतो आणि हे पाणी वर चढून गुरुत्वाकर्षणाने खाली यायला लागतं आणि हे सायफन सारखं काम करतं. इट इज ऑल्सो सायफन. बघूयात आपण कसं करतात ते. बघा, पाणी सुरू झालेलं आहे, सायफननी पाणी येत आहे. जोपर्यंत हे बादली पूर्ण बंद होत नाही, संपत नाही बादलीचं पाणी, तोपर्यंत हे पाणी पडत राहणार. ठीक आहे. आता हे तोंडाने ओढण्यापेक्षा आपण असं जरी केलं तरी चालतं. आता जरा वरून बघा तुम्ही, हा पाईप जो आहे तो पाईप पूर्ण पाण्यात बुडवायचा आणि ह्या पाईप मध्ये पूर्ण पाणी भरलं गेलं पाहिजे आणि पाईपचं जे तोंड आहे ते अंगठ्याने बंद करायचं. आता ह्या पाईप मध्ये पाणी आहे आणि आत कुठेही हवा नाही आहे आणि आपण हे असं आणलं की पाणी सुरू झालं. तर हा सुद्धा एक उपाय आहे. पण समजा हा टँकचं तोंड लहान आहे किंवा एक कॅन आहे किंवा पेट्रोल आहे की तोंडाने तुम्ही ओढू शकत नाहीये, पेट्रोल तोंडात येईल तुमच्या, किंवा एक कॅन आहे आणि कॅनचं तोंड लहान आहे, अशा वेळेस आपल्याला पंपाचा वापर करावा लागतो. तर तो पंप कसा बनवायचा, सायफन पंप, त्यासाठी एक बाटली घ्यायची आणि आपल्याला 2 पेनचे तुकडे लागतील. असे पेनचे 2 तुकडे आणि बाटली, एवढं साहित्य आहे. आणि आपल्याला चिकटवण्यासाठी फेविक्विक किंवा ॲरेड लाईट हे लागेल. तर बाटलीच्या टोपणाला इथे होल पाडून एक्झॅक्टली याच्याच डायमीटरचं होल पाडायचं आणि इथं हा पाईप, पेनचा जो तुकडा आहे तो लावायचा. मागच्या बाजूला तसंच करायचं, इथे होल पाडायचं आणि पेनचा जो दुसरा तुकडा आहे तो इथे लावायचा. एका बाजूला किंवा दोन्ही बाजूला तर अशी रचना तयार होईल. एका बाजूला इकडे पेन लावलाय, इकडे पेन लावलाय आणि आपण एका बाजूला पाईप किंवा दोन्ही बाजूला आपण पाईप लावू शकतो. आता मी इथे एकाच बाजूला पाईप लावलाय कारण का मला इथंच पाणी काढायचंय. समजा पाणी किंवा जे काही पेट्रोल किंवा तेल वगैरे जे काढायचं आहे ते जर लांब काढायचं असेल तर इथेही पाईप लावू शकतो आपण. तर काय करायचं, अशी रचना तयार करायची. हे मात्र सगळं हवा बंद पाहिजे, म्हणजे इथून कुठूनही हवा लीक होता कामा नये. त्यासाठी व्यवस्थित ॲरेड लाईट किंवा फेविक्विक लावून काळजीपूर्वक हे सगळं बंद करायचं आहे. याच्यातून हवा कुठूनही लीक होता कामा नये. ॲरेड लाईट लावताना, फेविक्विक लावताना काळजी घ्या, हाताला चिटकू शकतं. मित्रांनो, चला आता आपण हा पंप कसा वापरायचा ते पाहूयात. हे टोक बुडवायचं याच्यामध्ये. हे पुढचं टोक जे आहे त्याच्यावर बोट धरून एकदम हवा बंद करायचं आणि बाटलीतली हवा काढून टाकायची आणि पाणी पडायला सुरुवात होते. पाणी किंवा जे काही वर टँकमध्ये असेल, पेट्रोल, ऑइल वगैरे जे काही असेल ते पडायला सुरुवात होते आणि नंतर हे बोट काढून टाकायचं. जोपर्यंत यातलं पाणी संपत नाही खालपर्यंत, तोपर्यंत हे पाणी पडतच राहणार. आणि हे फार सुंदर असं उपकरण आहे. सायफनचा पंप फार छान आहे. तर तुम्ही करून पहा आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.